लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध। रजनी ब्रँड, पाताच पसंत होईल। लेडीजसाठी ब्राइडल पीस, कॅटलॉग पीस, नऊवारी साडी, पैठणी, कांजीवरम, धर्वावरम, फॅन्सी वर्क, आयरासाठी साड्यांची 110 रुपयापासून असंख्य व्हरायटी। एकदा याल तर पुन्हा इथेच याल। राजेंद्र अशोक पाटुकले, होलसेल कापड व्यापारी, पत्ता शाहू कॉर्नर, सेवा लॉज समोर, इचलकरंजी। यंत्रमाग व्यवसायाला पुन्हा उभारी मिळावी यासाठी लवकरच कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक घेऊन अडचणी ठरणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करू। त्याचबरोबर शहराला शुद्ध व मुबलक पाणी देण्यासाठी मी आणि पालकमंत्री मिळून योग्य तो मार्ग काढून इचलकरंजीकरांना न्याय दिला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली। इचलकरंजी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रवादी भवन या नूतन कार्यालयाचे उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री पवार बोलत होते। अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ होते। इचलकरंजीत आगमन होताच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रारंभी शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यानंतर राजाराम स्टेडियमच्या गाळ्यात असलेल्या राष्ट्रवादी भवन कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले। राष्ट्रवादी भवन हे सर्वसामान्यांच्या संवादाचे केंद्र बनावे असे सांगत उपमुख्यमंत्री पवार यांनी इचलकरंजी हे महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून काळानुरूप यांत्रिकीकरणामुळे पारंपरिक उद्योग बाजूला पडला आहे। वीज दर, सूत दरातील वाढीने अडचणी आल्याने त्यातूनही मार्ग काढला जाईल। इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आवश्यक स्टाफही दिला जाईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना पूर्ण अभ्यासांती मांडली आहे। 2 महिन्यांसाठी 6,000 कोटींची तरतूद केली असून 17 ऑगस्टला 1,30,00,000 बहिणींच्या खात्यात रक्षाबंधनची भेट जमा होणार आहे। ही योजना कायमस्वरूपी असणार असून हा भाऊ कोणत्याही भगिनीला वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगितले। अध्यक्षस्थानावरून बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी इचलकरंजी शहरात एका बाजूला प्रस्थापित आणि दुसऱ्या बाजूला विस्थापित आहेत। विठ्ठल चोपडे यांनी मजबूतीने पक्ष संघटन केले आहे। कष्टकरी, कामगार, सर्वसामान्य 18 पगड जातीच्या लोकांचे हे शहर आहे। राज्य शासनाने सर्वसामान्य शेतकरी व महिलांसाठी अनेक योजना आणल्या आहेत। त्या तळागाळात पोहोचवून गोरगरिबांना सोबत घेऊन काम करावे। खडानखडा माहीत असल्यामुळे चोपडे हे कायद्यातील किडा असून ते ठरवून प्रत्येकाचा कार्यक्रम करतात। शिवाय ज्येष्ठ नेते सदाशिव मुर्दंडे यांच्यानंतर नगरपालिका क्षेत्रातील माहिती असणारी व्यक्ती असल्याचा उल्लेख केला। सर्वांनी मिळून असेच कार्यरत रहा। अजितदादा तुमच्या पाठीशी हिमालयासारखे ठामपणे उभे असतील असे सांगितले। शासनाच्या सर्व योजना अखंडितपणे राहण्यासाठी कचाकच बटन दाबा असेही आवाहन त्यांनी केले। स्वागत महिला जिल्हाध्यक्ष सौ माधुरी चव्हाण यांनी केले। प्रास्ताविकात इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी यंत्रमाग व्यवसायाला वीज सवलतीसाठी असलेली नोंदणीची अट रद्द करावी। वस्त्रोद्योगाला बूस्टर मिळाला की त्याचा लाभ कामगारांनाही मिळेल। तसेच स्वतंत्र कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करावे। इचलकरंजीला 4-5 दिवसातून पाणी येत असल्याने शुद्ध व मुबलक पाणी मिळण्यासाठी सुळकुळ उद्भव दूधगंगा पाणी पुरवठा योजनेत मार्ग काढावा। शहरात अनेक झोपडपट्ट्या असून त्या पुनर्वसनासाठी योजना सुरू कराव्यात। पुरवठा कार्यालयातील आवश्यक रिक्त पदांना मंजुरी देऊन ती तात्काळ भरावीत। त्याचबरोबर सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारतीत असण्यासाठी मध्यवर्तीय प्रशासकीय कार्यालय मंजूर करावे यासह विविध प्रश्नांच्या सोडवणुकीची मागणी केली। यावेळी व्यासपीठावर धोंडीलाल शिरगावे, बाळासाहेब देशमुख, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील असुर्लेकर, अमित गाताडे, सुभाष मालपानी, तौफिक मुजावर, बिल्किश मुजावर, श्रीकांत कांबळे, पूर्णानंद सव्वाशे, अनुराधा पाटील, शिरीष देसाई आदींसह मान्यवर उपस्थित होते। आणि महाराष्ट्रामध्ये माझ्या मालेगाव, येवला, इचलकरंजी ज्या ज्या भागामध्ये यंत्रमाग आहे तिथं 5 लाख लोकांना रोजगार निर्माण करण्याचं आमचं लक्ष्य आहे। आज मला बोलत असताना मगाशी विठ्ठलराव चोपडेंनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं इथं मांडले। त्याच्यामध्ये यंत्रमाग वीज बिलाच्या बद्दल त्यांचा म्हणणं आम्ही निर्णय घेतला, परंतु काही बाबतीमध्ये अशी मेघ बसलेली आहे, अशी त्याच्यात अडचण आलेली आहे की त्या वीज बिलाचा फायदा माझ्या विणकरांना होत नाही, यंत्रमाग धारकांना होत नाही। खरं तर मी अर्थमंत्री असताना निर्णय घेतलेला आहे
माझ्या विठ्ठल चोपड्यांना विनंती आहे की सध्या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये मी सगळीकडे फिरतोय आणि त्याच्यामुळं मंगळवार बुधवार मी मुंबईमध्ये असतो. माझा इथं स्टाफ आलेला आहे. त्यांना मला सगळ्यांना सांगायचंय, चोबे आहेत, विकास पाटील आहेत, वेद पाठक आहेत, की तुम्ही विठ्ठलराव चोपड्यांना मी ज्या दिवशी मुंबईमध्ये कॅबिनेटच्या निमित्तानं आहे त्या निमित्तानं पाठवून द्या. माझी दिवस त्यांना कळवा. मग तिथं आल्यानंतर मी ऊर्जा विभागाला बोलवीन, वस्त्रोद्योग विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवीन आणि जे काही तुमचं दुखणं आहे ते दुखणं फायनान्स वाल्याला पण बोलवीन. ते दुखणं दूर करून तुम्हाला एक त्याच्यात खऱ्या अर्थाने मदत करण्याची भूमिका ही माझ्याकडनं होईल. दुसरा, खरं तर आपल्या इथं वरच्या भागामध्ये पाऊस मोठा पडतो. इचलकरंजीला पिण्याचा पाण्याचा प्रश्न आज देखील गंभीर आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षाचा काळ लोटला असताना एवढं महत्वाचं शहर, तिथं अनेक लोक, अनेक नाना रंगाचे, नाना ढंगाचे, नाना जातीचे लोक गुन्ह्या गोविंदा निघतात आणि तिथं मात्र पाण्याच्या बद्दल सतत काही ना काही प्रश्न निर्माण होतात. त्यांना शुद्ध, चांगलं, भरपूर पाणी ते त्या ठिकाणी मिळू शकत नाही. मी एवढंच या निमित्तानं सांगतो की याच्यात बारकाईनं लक्ष घालून त्याच्यामध्ये माझ्या इचलकरंजीच्या प्रमुखांचं पण मत जाणून घेऊन इचलकरंजीकरांचं हे अनेक वर्षाचं दुखणं दूर करण्याच्या करता राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी आणि कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मुश्रीफ साहेब आम्ही दोघेही त्याच्यात लक्ष घालू आणि तुम्हाला न्याय देण्याचं काम त्या बाबतीमध्ये करू. आम्हाला पण कळत आहे की मागे आम्ही याबद्दलचं लक्ष घातलं, परंतु काही ना काही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आल्या. इथनं पाणी नको, तिथनं पाणी नको, इकडनं आणलं पाहिजे, तिकडनं आणलं पाहिजे. जे लॉंग टर्मच्या दृष्टीनं माझ्या इचलकरंजीकरांच्या फायद्याचं असेल ते करण्याचं काम आपण इचलकरंजीकरांना विश्वासामध्ये घेऊन त्या बाबतीमध्ये करू. दादाचा वादा आहे हा माझा तुम्हाला शब्द आहे. मी शब्द कधी बोलणार नाही. ही योजना पुढं वर्षानुवर्ष आपल्याला चालवायची. तशा प्रकारचं नियोजन मी अभ्यास करून ती मांडलेली आहे. त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. उद्याच्या 17 तारखेला दोन्ही आम्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पुण्यामध्ये आणि या खात्याचे मंत्री आदिती तटकरे आम्ही सगळेजण मिळून आम्ही तुमचे अर्ज मागवले. माझ्या मायमाऊलींनी अर्ज भरले, माझ्या बहिणींनी, माझ्या मुलींनी अर्ज भरले. त्या अर्जाची छाननी केली. आलेल्या अर्जापैकी जवळपास साधारण 1,30,00,000 अर्ज हे ग्राह्य धरण्यात आलेले. अजूनही अर्ज भरण्याचं चालू ठेवलेलं आहे. जरी माझ्या महाराष्ट्रातल्या इचलकरंजीच्या, कोल्हापूरच्या कुठल्याही भागातल्या मायमाऊली आणि माझ्या बहिणीचा अर्ज राहिला असेल, घाबरू नका. जरी ऑगस्ट मध्ये अर्ज भरला तरी देखील तुमच्या अकाउंटला तो ग्राह्य झाला की जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये डीबीटी द्वारे तुमच्या खात्यामध्ये हे दिले जाणार. मी कोल्हापूरला याच्या आधी 4 दिवसापूर्वी मी मुंबईत सोडली दौऱ्याच्या करता. अर्थमंत्री म्हणून माझ्याकडे फाईल आलेली होती. 6,000 कोटी रुपये या 2 महिन्याच्या करता वाटपाच्या करता पाहिजेत असं त्या फाईलवर लिहिलेलं होतं. माय माऊलींनो त्या फाईलवर सही करताना मला 19 तारखेचं रक्षाबंधन आठवलं. हे आत्ताच माझ्या 2 भगिनींनी मला राखी बांधलेली आहे. भावाच्या नात्याने समोर बसणाऱ्या माझ्या भगिनींना सांगतो की हा भाऊ तुम्हाला कधी वाऱ्यावर सोडणार नाही. हा देखील शब्द मी तुम्हाला बोलतो. काळजी करू नका. माझी विनंती आहे की हे पैसे तुमच्या अकाउंटला येतील. पुढे वेगवेगळे पैसे त्या ठिकाणी येतील. त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या आर्थिक क्षमता, स्थूल उत्पन्न, वेगवेगळ्या प्रकारचा कर व जीएसटीचा असेल, एक्साईजचा असेल किंवा आमच्या खरेदी विक्रीचा त्या ठिकाणी नोंदणी विभागाचा असेल, या सगळ्याच्या मध्ये आपलं उत्पन्न वाढतं. विठ्ठलराव, तुम्ही एक अतिशय चांगलं अशा पद्धतीचं इथं कार्यालय उभं केलं त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. तुमचे मी मनापासून आभार मानतो आणि
कसा वाढेल याबद्दलचा आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया. त्याच्यामध्ये सर्व घटकाला न्याय देण्याचं काम आपण या निमित्तानं करूया. आणि या ज्या काही योजना आणलेल्या आहेत या योजनांच्या मध्ये विरोधकांच्या पोटामध्ये दुखायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते वाटेल तशा प्रकारचा आरोप करायला लागलेले. परंतु लोकसभेला आपण त्यांच्या म्हणण्याला साथ दिली, परंतु खरं काय घडलं हे आता आपल्याला कळालेलं. आता मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण महायुतीला साथ द्या आणि आम्ही आणलेल्या चांगल्या चांगल्या योजना पुढे तुमच्याकरता कायमच्या चालू राहाव्या अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी काम करा. अशा पद्धतीनं आपलं पवित्र बहुमोल अशा प्रकारचं पाठिंबा आणि बटन दाबण्याचं काम हे आपण त्याच्या काळामध्ये करावं असं माझ्या माय बहिणींना, माझ्या बहिणींना, माझ्या बांधवांना, शेतकरी बांधवांना सगळ्यांना आवाहन करतो, तरुणांना आवाहन करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.